साताऱ्याच्या वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीनं रौद्र रूप धारण केलंय। धोम धरणातून 4966 क्युसेकना पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात सुरू झालाय। धोम धरण हे सध्या 89% भरलंय। वाईतील ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्यानं वेढा घातला असून गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचलंय। कृष्णा नदीवरील पूल धोक्याच्या पातळीवर असून शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाटासह सर्व घाट जलमय झालेत। नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यांवर सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे या भागातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। मी सध्या ऐतिहासिक आणि प्राचीन असलेल्या वाईतील गणपती मंदिरा परिसरामध्ये आहे। तुम्ही या ठिकाणी पाहिले तर संपूर्ण गणपती मंदिराला पाण्याने वेढा घातला आहे। कृष्णामाईचं रौद्र रूप आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीचं हे रौद्र रूप मी तुम्हाला एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जनजीवन देखील वाई शहरातलं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईतील ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे। गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी जाऊन पोहोचलं आहे। कृष्णा नदीवरील पूल देखील धोक्याच्या पातळीवर असून शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाट आणि सर्व जलमय देखील झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून बॅरिगेड्स देखील लावण्यात आले आहेत। मात्र या ठिकाणी कोणतेही पोलीस यंत्रणा तैनात नसल्यामुळे हे विद्यार्थी जीव मुठीत धरून आपला प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज शनिवार आहे, सकाळची शाळा असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ देखील वाढली आहे। त्याचबरोबर या ठिकाणच्या भागामध्ये मोठा पाऊस सध्या सुरू आहे, त्यामुळे या महागणपतीच्या मंदिराला देखील कृष्णामाईनं आता वेढा घातल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। गणपतीच्या पायापर्यंत हे पाणी जाऊन पोहोचलं आहे, त्यामुळं या ठिकाणची जी नदीकाठची गावं आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलाय। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, वाई, सातारा। तर वाईच्या गणपती मंदिराची ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। ड्रोन दृश्य आहेत ही। वाईतील महागणपती मंदिराला अशा रीतीनं पाण्यानं वेढा दिलेला आहे। धोम धरणातून कृष्णा नदीपात्रात जोरदार विसर्ग सुरू झालाय आणि त्यामुळे 4966 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं वाई शहराला असं पाण्यानं वेढा दिलेला आहे। वाईतील महागणपती मंदिर पाण्यात वेढलं गेलेलं आहे। गणपतीच्या पायापर्यंत पाणी लागलेलं आहे। आपण पाहतोय आजूबाजूच्या सगळे घाट हे जलमय झालेले आहेत आणि त्यामुळे वाईमधलं जनजीवनही विस्कळीत झालंय। वाई परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। धोम धरणातून कृष्णा नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाई महागणपती मंदिराचे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। हे एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य आहेत। वाईतील महागणपती मंदिराला सध्या अशा रीतीनं संपूर्णतः पाण्यानं वेढलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।